काका, आपल्या या संवाद मालिकेमध्ये मागच्या काही भागांमध्ये तुम्ही घागबुवांचा उल्लेख केलात आणि घागबुवा जेव्हा तुमच्या संपर्कात आले तेव्हा ते म्हणाले की विलास आजपासून मुख्य जीविका ही दत्त मंदिर हे ठेवायची. मला असं विचारायचं आहे की ही मुख्य जीविका घागबुवांच्या संपर्कानंतर तुम्ही केलात की त्याच्या आधी असं काही घडलं होतं की जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा दत्ताकडे किंवा दत्त संप्रदायाकडे ओढ लागली? नाही, नाही. परंपरेने आम्ही आता आमच्या वडिलांच्या नंतर किंवा आधी ही आमची 7 पिढ्याची सेवा आहे. दत्त मंदिर आहे, हे 7 पिढ्याची सेवा आहे. परंतु वडिलांच्या नंतर आम्ही ते करतच होतो. हां, परवा मी म्हटल्याप्रमाणे ते परंपरेप्रमाणे आमचं ते चालूच होतं. परंतु एक घटना म्हणून सांगायची झाली ना, तर मला वाटतं मी शालेय जीवनात मी खूप लहान असताना, मला वाटतं 2री-3रीत होतो असेल मी कदाचित. म्हणजे 5-7 वर्षाचा, 7 वर्ष वय असेल मला. आणि आमची खेळण्याची जागा म्हणजे दत्त मंदिर, लहान मुलांची. जुनं दत्त हां, जुनं दत्त म्हणजे. मग तिथे असे खांब होते, ते असे त्या खांबाला असं म्हणजे त्या खेळांचे प्रकार होते. ते खांबाखांबाने खेळायचं, ते धावकीने खेळायचं, लपाछपीने खेळायचं, असं त्यावेळेस असं ते खेळ होते. आणि जास्त करून ते लपाछपीचा खेळ, एक लपून राहायचं आणि एकाने मग ते राज्य आलं की ते शोधून काढायचं, असा तो खेळ. आणि एक दिवशी अशी घटना घडली की आम्ही दुपारी एक जेवण खाण झालं, 3 वाजता देवळात गेलो की 7 वाजेपर्यंत तो खेळ आमचा चालायचा. तर ते खेळता खेळता संध्याकाळ झाली, एक 6-6:30-7 वाजली असतील साधारण, अंधार पडू लागला आणि माझ्यावर राज्य आलं. हां, मग मी ते अशा डोळ्यावर हात ठेवून एका खांबाला चिकटून असं उभा राहिलो आणि बाकी सगळी मुलं अशी ते खांबांच्या मागे, ती एक पेटी होती लाकडी, त्याच्या पाठीमागे, त्या औदुंबराच्या झाडाच्या पाठीमागे असे कुठे कुठे ते लपून राहायचे असे. मग आम्ही त्याला शोधून काढायचं. तर त्या दिवशी काय घडलं की ही सगळी मुलं अशी लपून राहिली, त्याने तो आवाज केला आणि मी डोळे उघडले, हात बाजूला केले आणि बघितलं तर शोधायला सुरुवात केली. मग ह्या खांबामागे आहे का, त्या खांबामागे आहे का, ती घुमटी होती त्याच्या मागे आहे का, त्या पलीकडे पेटीच्या मागे, किंवा एक खोली होती आमची मंदिराच्या एका ईशान्य कोपऱ्यामध्ये, त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि हळूहळू असं अंधार पडत होता. म्हणजे 6:30 वाजून गेले होते, 7 वाजता असं झालं आणि कोणीच नाही लपून राहिलेल्यांपैकी. हां, मग एक शेवटचा पर्याय म्हणून हा जो औदुंबर होता ना, तो आता एका बाजूने असं ते गोलाई त्याची अशी हे झाली आहे, म्हणजे लाकूड ते गेलं त्याचं, त्यामुळे तो असं उघडा झाला आहे. परंतु अगोदर असं गोल होतं ते, असं व्यास त्याचा असा गोल होता आणि आतमध्ये पोकळी होती अशी. हां, आणि त्या पोकळीमध्ये आतमध्ये माणसं 1-2 राहण्याएवढी मोठी पोकळी होती, कारण त्याचं खोडच मोठं आहे, आपण बघतोय आपण ते. तर म्हटलं आत जाऊन लपून राहिली की काय सगळी, म्हणून मी तिथपर्यंत गेलो. पण तसं धाडच नव्हतं, कारण आम्ही लहान होतो आणि परंपरेने एक दंतकथा होती की इथे मोठा साप आहे आणि तो असा कोणाचं काय चुकलं तर दिसतो किंवा त्या औदुंबरात राहतो आणि त्याला असे मोठ्या मिशा आहेत, असं ती लहानपणी आम्ही त्या तिकडे ह्याच्या दंतकथा ती होती वगैरे. पण ती शेवटी खेळाला पण महत्त्व होतं ना त्या वयामध्ये. म्हटलं ना शोधून काढायची, म्हणून मग मी त्या झाडापर्यंत गेलो. ते उंच होती, तेव्हा आम्ही छोट्या उंच होती, तेव्हा एक छोटं असं खोड होतं, त्या खोडावर पाय ठेवून त्या ढोलीला असं बोटं बिटा घालून मी असं उंच उचलून असं त्या ढोलीच्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. आणि काय त्यावेळी मला झालं कळलं नाही, म्हणजे नक्की काय मी ते आता सांगूही शकत नाही नक्की काय झालं. पण आतमध्ये ना असं तो कभिन्न काळो कसा आतमध्ये, आणि असा कोणतरी सर्प म्हणा किंवा कोणतरी एक मोठ्या मिशेवाला पुरुष म्हणा, असं काहीतरी वेगळीच अशी ती अवस्था. तो आतमध्ये असा गोल फिरताना किंवा हलताना किंवा असं काहीतरी विचित्र अवस्था मला त्याच्या आतमध्ये दिसली. म्हणजे अस्पष्ट त्या अंधारात ते अस्पष्ट दिसलं काहीतरी. आणि मी एकटा ना त्या मंदिरामध्ये, तेव्हा मंदिर असलं तरी मंदिर ही काय हे नव्हती, भीतीच असते शेवट त्या वयातली. ती मी अशी एकदम घाबरलो आणि माझी ती हाताची पकड सुटली तिथली. हां, आणि मी मागे पडलो की खाली उतरलो की काय, म्हणजे मधली एक 5-10 मिनटं म्हणू आपण, मला काही कळलंच नाही काय होतंय, काय झालं, काहीही कळलं नाही. म्हणजे आठवतच नाही मला, अजूनही आठवत नाही. आणि 5-10 मिनटानंतर मला जेव्हा अशी जाग आली, किंवा आपण म्हणू किंवा मी शुद्धीत आलो वगैरे असं म्हणू, तर एका खांबाला टेकून असं मी बसलेलो होतो आणि मला संपूर्ण अंगाला असा घाम आला होता. हां, आणि माझं अंग असं कंपित झालेलं, म्हणजे असं थरथरत होतं, भीतीपोटी वगैरे काहीतरी. आणि मी उठून आलो, मग मी घरी आलो. पण त्या बरोबरच्या मुलांना कोणाला काय आगबीक मारली नाही, बोललो नाही कोणाशी, हां, काही नाही. आणि जाऊन मग गप्प, आणि हे सांगायचं कोणाला परत, मारणार घरातली माणसं, कशाला तिकडे आणि काय केलं, काय व्याप कशाला.
पण त्या दिवसापासून ना मला एक असं आंतरिक मन माझं सांगतं आहे की काहीतरी त्या तिथल्या शक्तीची आणि माझी भेट झालेली आहे. आणि त्या दिवसापासून दत्त महाराज, दत्त मंदिर आणि ह्या सगळ्या एकूणच प्रपंचाबद्दल म्हणजे दत्त प्रपंचाबद्दल माझ्या मनात एक अशी भक्तीची भावना निर्माण झाली. ती आतापर्यंत आणि ती दिवसागणिक वाढत जाते आहे. आणि म्हणूनच कदाचित सर्वस्व बाजूला ठेवून म्हणजे दुकान, धंदा, व्यवसाय, शारीरिक ताण किंवा काय हे सगळं बाजूला ठेवून पूर्ण वेळ मी दत्त आणि दत्ताची सेवा करतो आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये विलीन होणं किंवा हां 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 समर्पण करणं काय असतं? समर्पण कर हां असं त्या दिवसापासून ते झालं. आणि दादांच्या म्हणजे दत्तदास गागबुवांच्या त्या भेटीनंतर त्याला एक प्रकारचं मूर्त स्वरूप आलं. हां की त्याला एक चौकोन निर्माण झाले आणि मग आम्ही ते वाढवत वाढवत हातापर्यंत इथपर्यंत आलो. बरं, ही खूपच महत्त्वाची गोष्ट तुम्ही या निमित्ताने सांगितलीत. पुढच्या मालिकेमध्ये आपण असंच नवीन विषय घेऊन परत रसिकांसमोर भेटणारच आहोत आणि तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घेणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.